पण हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांचं विश्लेषण सध्या करतोय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर सध्या आपल्या सोबत आहेत। मृणालिनी ताई, सध्या विचार करायचा झाला तर हरियाणामध्ये बरेच असे मुद्दे होते जे भाजपच्या विरोधात जाणारे होते आणि तरीही चित्र सध्या वेगळं दिसतंय। त्यामागची कारण काय आणि महाराष्ट्रातही हाच पॅटर्न दिसेल का? महाराष्ट्रातही हाच पॅटर्न निश्चितपणे दिसू शकतो। हरियाणाची अत्यंत कठीण निवडणूक भारतीय जनता पक्षाने दमदारपणे लढवली एवढंच आपण आता म्हणूया। निकालांचे कल बदलतायत, खूप कमी फरक आहे। जसं रवींद्र वायकर 48 मतांनी निवडून आले तसं कुठे कुठे काय होतंय आणि अंतिम निकाल काय लागतोय हे मला असं वाटतं तासात 2 तासात कळेल। सरिता मॅम, नक्कीच जसं की आपण म्हटलं काही साम्य नक्कीच आहे। जाट विरुद्ध नॉन जाट हा जो हरियाणातला प्रकार आहे आणि त्याला ज्या पद्धतीनं भाजपा सामोरा गेलाय, एकदा यश मिळालं की तो पॅटर्न परत दुसऱ्या राज्यांमध्ये राबवताना आपल्याला दिसतं। त्याचा एक उदाहरण म्हणजे लाडकी बहीण स्कीम जी मध्य प्रदेशमधनं आणली, कारण तिथं त्यानं ती वर्क केले। आता अशाच पद्धतीनं हरियाणाचा पॅटर्न भाजप महाराष्ट्रात आणेल का मराठा विरुद्ध ओबीसी मध्ये, हे बघावं लागेल आणि मला वाटतं ते इंटरेस्टिंग ठरू शकेल। निश्चितच त्यामुळे महाराष्ट्राच्या समीकरणांचा विचार या 2 विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या आपण करतोय। घोडा मैदान दूर नाहीये, अवघ्या काही दिवसांमध्ये निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील, आचारसंहिता लागू होईल आणि महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चित्र पाहायला मिळतं हे पाहणं तेवढंच औत्सुक्याचं आहे। मृणालिनी ताई आणि सरिता मॅम, तुमच्या दोघींचेही आभार या निकालाचं सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।